तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त मी तुम्हाला छान अशी झणझणीत आणि महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी असलेली मोदकांची आमटी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर आता आपण पहिल्यांदा मोदकांसाठी जे सारण लागणार आहे तिखट सारण, तर ते सारण करून घेऊया। तर आता इथं मी पॅन तापत ठेवलेला आहे। तर त्या पॅनमध्ये मी आता साधारण 1 मूठभर शेंगदाणे घालते। पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। साधारण 1 टेबलस्पून शेंगदाणे आहेत आणि 1 मुठीत आपले जेवढे शेंगदाणे बसतात तेवढे हे शेंगदाणे आहेत। तर आता ही शेंगदाणे मी छान असे भाजून घेते आधी। पण शेंगदाणे भाजलेले आहेत ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच पॅनमध्ये आपण तीळ घालणार आहोत। आता याच पॅनमध्ये आपण साधारण 1 टेबलस्पून तीळ घातलेले आहेत। आता तीळ पण छान मंद गॅसवर आपण भाजून घेऊ। अगदी 2 मिनिटात तीळ छान भाजले जातात। आता तीळ भाजलेले आहेत ते काढून घेते आणि यात थोडीशी अर्धा चमचा खसखस पण घालायची आहे। तर तीळ आणि खसखस आता भाजून झालेली आहे आणि हे सुक्क खोबरं मी मिक्सरवर असं वाटून घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। तर ते खोबरं पण असं आपल्याला कढईमध्ये छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल, मी मिक्सरवरच बारीक केलं आहे सुक्क खोबरं। तर आता हे पण छान भाजून घ्यायचं आणि हे आपल्याला सगळं जाडसर असं आपल्याला वाटायचं आहे मिक्सरमध्ये। तर आता हे तीळ, शेंगदाणे आणि खसखस हे एका मिक्सरच्या भांड्यात मी जरा जाडसर वाटून घेणार आहे। तर हे शेंगदाणे, तीळ आणि खसखस हे असं जाडसर मी मिक्सरवरच वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण जे खोबरं भाजलेलं आहे गुलाबी रंगावर, तर ते खोबरं यात घालायचं आहे। हे पहा, पॅनमध्ये खोबरं भाजलेलं हे यात घालून घेते मी। आता आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा ह्याचा असा हिरवा जाडसर खरडा वाटून घ्यायचा आहे। तर आता जाडसर हा वाटलेला खरडाही आपण यात घातलेला आहे। तर आता यात आपण इतर मसाले कुठले घालायचे ते मी सांगते तुम्हाला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं जे मिश्रण आहे तर त्यात आपण चवीनुसार म्हणजे साधारण मी आता अर्धा चमचा काळा मसाला घालते, छोटा आपला पोह्यांचा चमचा, अर्धा चमचा काळा मसाला, थोडासा गोडा मसाला अंदाजेच घालायचा, आपल्याला किती तिखट आवडतं इतपत, थोडंसं मीठ, 1 छोटा चमचा मीठ, थोडीशी हळद आणि 1 छोटा चमचा लाल तिखट असं हे घालून घ्यायचं आहे। आणि यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिश्रण आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं सारण तयार आहे। मोदकांसाठी जे लागणारं सारण आहे, मोदक आमटीच्या मोदकांसाठी हे सारण तयार आहे। हे पहा, अशा प्रकारे आता हे सारण तयार आहे। तर आता मी मोदकांच्या पारीसाठी काय लागणार आहे आणि कसं मळायचं ते दाखवते। तर आता इथे परातीत मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्यात आपण 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालणार आहोत। तर 1 वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यात आपण लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं आपलं गरम मसाला तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल, फक्त लाल तिखट
मीठ आणि हळद एवढं घालून आपण ही आता वरची पारी तयार करून घेऊ. हे पहा, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हळद, मीठ, लाल तिखट. आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, एक अर्धा चमचा, आणि हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. आणि अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून अगदी घट्ट हे मळून घ्यायचं आहे. बेसन पिठाला पाणी खूपच कमी लागतं, त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्याचा असा अगदी घट्ट असा गोळा मळून ठेवलेला आहे आणि ह्याला तेल लावून आता एक 10 ते 15 मिनिटं, आपल्याला 5 मिनिट ठेवलं तरी चालेल, 5 मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे. तर आता आपण ही मोदकांची जी आमटी करणार आहे, तर त्या आमटीसाठी हे वाटण असं काढलेलं आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत. हा आमचा गावरान लसूण आहे घरचा, त्यामुळं त्याला असा चोळून घेतला तरी चालतो. आल्याचा तुकडा आहे आणि कोथिंबीर आहे. तर आता हे वाटण मी आता छान असं तळून घेणार आहे आणि नंतर बारीक वाटणार आहे. खोबरं छान भाजलेलं आहे. आता खोबरं काढून घेते आणि आता मी कांदा परतून घेते. कांदा पण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर आता हे वाटण तयार आहे. तर आता हे छान बारीक वाटून घेऊ आपण मिक्सरमध्ये. हे पहा, असं छान वाटून घेतलेलं आहे बारीक वाटण. आता आमटीला फोडणी करून घेऊ आपण. तर इकडं पॅनमध्ये मी 1-2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेलाचं. तर आता यात आपण फोडणी करून घ्यायची आहे, जिरी, मोहरी आणि हिंग, कढीपत्त्याची. तर तेल तापले आता चांगलं, त्यात हिंग, मोहरी, जिरं, थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी छान तडतडू द्यायची आहे. नंतर त्यात तो वाटलेला मसाला घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान परतायचा आहे. हे पहा, हिंग, जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची छान फोडणी केलेली आहे. त्यात आता हे वाटण घालायचं आहे सगळं आणि छान परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतलेलं आहे. तर यात आपल्याला आता आपल्या घरगुती वापरातला जो मसाला असेल, काळा मसाला, तर तो तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घाला. त्यात किती तुम्हाला तिखट लागते भाजी त्या प्रमाणात तुम्ही वापरा. तर आता ह्यात मी काळा मसाला घालते. तर यात आता घरगुती काळा मसाला घातलेला आहे 2 चमचे. आणि हे छान परतल्यानंतर आता यात 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे. इतपत ही आमटी आपल्याला पातळ ठेवायची आहे, जास्त घट्ट पण करायची नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण त्यात मोदक घालणार त्यावेळेस ती अजून दाटसर होईल. तर अशी पातळसर अशी आमटी करायची आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालू आणि आमटीला छान उकळी येऊ द्यायची. आता मीठ घातलेलं आहे आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून आता मंद गॅसवर छान आता त्याला उकळी घ्यायची आहे. आता ही आमटी उकळेपर्यंत आता आपण मोदक तयार करून घेणार आहोत. हे पहा, अशी कणिक, ही मोदकाची कणिक छान आता भिजलेली आहे, बेसन पीठ. आता हे लाटी करून घ्यायचं, आपण लाटून घ्यायचं थोड्याशा पिठावर आणि ह्याचे छान अशी छोटे छोटे मोदक करायचे. आता ही थोडीशी गव्हाची पिठी घेतलेली आहे आपण आणि छोटे छोटे गोळे करून आता आपण ते लाटून घेणार आहोत याच्यावर आणि त्यात सारण भरणार आहोत. एक मोदक तयार करून दाखवते मी. तर आता अशी ही पारी केलेली आहे मोदकाची आणि त्यात सारण भरून आपण आता
पाक तयार करणार आहोत त्याचा. जास्त मोठे मोदक करायचे नाहीत, असे साधारण मध्यम आकाराचे मोदक म्हणजे ते आमटीत छान शिजले जातात. तर आता हे सगळे असे मोदक मी तयार करून घेते. तर आता असे हे मोदक तयार आहेत. तर आणि इकडे आमटीला पण आता उकळी आलेली आहे. तर आता या उकळीत हे मोदक सोडायचे आहेत. आता हे सगळे मोदक उकळीत सोडून झालेले आहेत आणि छान तरी पण आलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण 10 मिनिट हेच छान असे शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं ते बेसन पीठ आहे ते छान शिजलं जाईल. तर आता हे शिजू द्यायचं आहे 10 मिनिट. तर आता 10 मिनिट झालेले आहेत आणि हे मोदक असे छान शिजलेले आहेत. तर आता मोदक शिजले का नाही हे कसं आपण ओळखायचं, तर हे पाठीमागच्या बाजूने असे खड्डे पडलेले आहेत मोदकांना, तर ते आतपर्यंत आता छान शिजलेले आहेत. आता वरून आपण थोडीशी यात कोथिंबीर घालू. तर ही अशा प्रकारे आता ही मोदकांची छान अशी आमटी तयार आहे. तर हे पहा, अशी छान अशी तरीदार आणि चविष्ट अशी मोदकाची आमटी तयार आहे. तर आज संकष्टी चतुर्थीनिमित्त आम्ही ही आमटी केलेली आहे. एरवीही तुम्ही करू शकता, खूप चविष्ट होते आणि अगदी नॉनव्हेजच्या तोडीला तोड अशी ही आमटी असते. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि ही जी मोदक आमटी आहे ती आपण भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.